हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे आणि म्हटलं चला काहीतरी गरमागरम खाऊया. पाऊस पडला ना जास्ती की काही ना काहीतरी आपलं गरम खाऊसं वाटतं. तर आज आपण बनवणार आहोत मालपोहा. तुम्ही ऐकला असाल. तर एकदम कोकणी स्टाईलने. आता मालपोहा बनवायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर म्हटलं संध्याकाळ झाले तर नाश्ता आपण बनवूया मस्तपैकी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हा बघा पाऊस. तर सकाळपासून खूप पाऊस पडतो आहे. तर आता मी तर बनवायला घेते. सो तुम्ही पण करू शकता. एकदम सोपी आहे. जास्ती काही त्याला खटपट लागत नाही. तर म्हटलं चला बनवूया. तर पाऊस तर सकाळपासून एवढा आहे ना, खूप आहे. सकाळपासून पडतो आहे. तर चला डायरेक्ट आपण आता किचनमध्ये भेटूया. तर किचनमध्ये जाण्याआधी म्हटलं चला तुम्हाला दाखवूया पाऊस बघा किती पडतोय बघा. खूप सकाळपासून पाऊस पडतोय आणि ह्या पावसातून आहे ना कुठेच जाता येत नाही आणि आत्ताचा जो पाऊस असतो ना, तो एकदम भयानक असतो. पाऊस आणि वारा मिक्स असतो त्याच्यामुळे ना झाडं वगैरे बघा कशी हलतायत वगैरे आणि खालून बघा किती पाणी जातंय बघा. म्हणजे हा पाऊस आहे ना खूप टाईम असा राहत नाही, म्हणजे थोड्या टाईमासाठीच येतो, पण एवढा लागून जातो ना आणि खूप वारा असतो त्याच्यामुळे सगळं पाणी वगैरे ना सगळीकडे येतं. आमच्या घरात सुद्धा पाणी येतं ते. तर हे सगळं माड वगैरे बघा कसे हलतात वगैरे. तर आता घरासमोर अशी सगळी झाडं आहेत, त्याच्यामुळे थोडी भीती वाटते आपल्याला आणि वादळ वगैरे आल्यासारखंच थोडं वाटतं, त्याच्यामुळे थोडी भीती वाटते. आणि इकडे पण बघितलं ना तर सगळी झाडं वगैरे अशी हलतात आणि थोडं धुकं आल्यासारखं वाटेल, पण तो पाऊस आहे, खूप पाऊस पडतोय. तरी आमच्या समोरचं असं सगळं दृश्य आहे. तर चला आपण स्टार्ट करूया. तर इथे मी भांडं घेतलेलं आहे. आता मालपोहे आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे बनतात. तर एक नंबर असे गव्हाच्या पिठाचे बनतात. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. तर पावसाळा पडतोय आणि ह्या पावसाळ्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी खाऊसं वाटतं गरमागरम. तर कुठे बाहेरही जाता येत नाही, त्याच्यामुळे घरच्या घरी असं काही ना काहीतरी बनवायचं. म्हटलं चला आपण पण बनवूया आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण रेसिपी बघून तुम्ही पण बनवू शकता. तर इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता मालपोहे म्हटले ना की खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते. पण आपली एकदम साधी, सिंपल आणि एकदम पौष्टिक असे आपले मालपोहे बनवणार आहोत आपण. तर आता ह्याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे. मोस्टली मालपोहे आमच्याकडे गुळातलेच होतात. काही जण साखरसुद्धा वापरतात. पण गूळ सगळ्यात बेस्ट, त्याच्यामुळे गूळ आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. गव्हाचं पीठ त्याच्यानंतर आपण गूळ टाकतो. तर गुळाचं प्रमाण तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला जास्त हवं असेल तर जास्त ठेवा. मला गोड लागतात जास्ती, त्याच्यामुळे मी जास्ती टाकलेलं आहे. तर एखादा पदार्थ जर गोड असेल ना, तो जर कमी गोड लागला ना, तर मग मजा नाही वाटत. त्याच्यामुळे थोडं गोडच ठेवायचं, अजून टेस्टी लागतं. तर याच्यामध्ये मी ते टाकलेलं आहे. आता वरून आपण थोडं मीठ टाकणार आहोत चवीनुसार. एकदम सोपे आहे, तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. आता हे जे सगळे जे वस्तू आहेत ते आपल्या घरामध्ये इझिली अवेलेबल असतात, त्याच्यामुळे तुम्ही बनवू शकता आणि गरम-गरम तर एक नंबर लागतात हे. तर अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये आता वेलची पण टाकणार आहोत, जेणेकरून थोडा छानपैकी स्मेल यावा यासाठी आणि मस्तपैकी टेस्टसुद्धा छान येतं. त्याच्यामध्ये आता मी वेलची थोडी चेचली आहे वरून आणि आता आपण ते टाकणार आहोत ह्याच्यामध्ये. आता बघा कोणताही पदार्थ असू दे, गोड पदार्थ, त्याच्यामध्ये वेलची टाकल्यावर त्या पदार्थाला अजून चव चढत जाते आणि एक छान असा वाससुद्धा येतो. तसंच मालपोह्याचंच पण आहे. एक छान स्मेल पण येतो आणि त्याला एक चवसुद्धा चढते. तर ह्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे, वेलची टाकलेली आहे. तर 3-4 वस्तूमध्येच आपलं मालपोहाचं जे काही बॅटर आहे ते तयार आता होईल. त्याच्यामध्ये आपण सगळं टाकलेलं आहे. आता हा जो गूळ आहे ना, तो आपण छानपैकी बारीक करून घेणार आहोत किंवा तुम्ही गुळाचं जरी पाणी करून घेतलंत आणि त्याच्यामध्ये जरी पीठ भिजवलं तरी काही हरकत नाही. आता आपण इथे पीठ सगळं मिक्स करून घेणार आहोत. आतमध्ये जे गुळाचे खडे वगैरे आहेत जाडसर असे, ते आता आपण फोडून घेणार आहोत किंवा तुम्ही पीठ मळताना पण ते आपोआप विरघळतात. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघा. नक्की आवडेल तुम्हाला. कसं वाटलं, काय वाटले रेसिपी नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा बनवा. तर इथे मी सगळं मिक्स करून घेतलं आहे. तर आता आपण ते पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत थोडक्यात. तर इथे मी पीठ भिजवायला घेतलेलं आहे आणि एकदम कोकणी स्टाईल पद्धतीने आपण हे मालपोहे बनवतो आहे. हे नैवेद्याला पण दाखवलं जातं देवाला. आता श्रावणामध्ये वगैरे पण दाखवतात वगैरे नैवेद्य वगैरे. तर इथे मी सगळं हे करून घेतलेलं आहे आणि आता छानपैकी भिजवते. आता हे आहे ना, अगदी पण जाडसर नाही ठेवायचं आणि अगदी पण पातळ नाही ठेवायचं. एकदम मीडियम ठेवायचं. जेवढं तुम्ही जाड ठेवाल ना, तेवढं ते एकदम जाडसर होणार आणि पातळ झालं की थोडे मग जसे आपण घावणे जसे बनतात त्याच पद्धतीने हे तसे पातळ बनवायचे. तर इथे मी मस्तपैकी जो काही गूळ वगैरे आहे ना, तो पण छानपैकी जिथे हाताला वगैरे लागतो ना, तिथल्या तिथे मी बारीक करते. तर इथे असं आपण सगळं छानपैकी जे काही बॅटर आहे ना, ते आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण घालायला घेणार आहोत. तर इथे मी जे आतले खडे आहेत ना, ते
अंगठ्याच्या हे साहाय्याने ना हे करते. आता गूळ कसं आपल्या घरामध्ये असतोच, त्याच्यामुळे आम्ही आधीच हे करून ठेवतो, गूळ कापून वगैरे बारीक करून ठेवतो. एखादा खडा पुढे जास्त जाडसर असला ना, तर मग आपण तेवढं हाताने हे करतो. तर इथे बघा आपलं जे बॅटर आहे ते एकदम घट्ट झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अजून थोडं पाणी टाकणार आहोत आणि मस्तपैकी आपलं जे मालपुण्याचं जे पीठ आहे ते एकदम तयार होईल. तर अशा पद्धतीने आपलं जे पीठ आहे ते बऱ्यापैकी झालेलं आहे. फक्त आता थोडं आतमध्ये पाणी टाकलं ना, की होऊन जाईल हे बघा. तर गव्हाचं पीठ असल्याकारणाने ते हाताला जास्ती चिकटणार. तर ह्याच्यामध्ये आज आपण थोडं पाणी ॲड करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग करायला घेणार आहोत. तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला आणि तुम्ही पण ही रेसिपी आहे ती करून बघा. फक्त एवढं आहे की हे थोडे ना चिकटतात खाली, कारण की गव्हाचं पीठ असल्याकारणाने पण आणि थोडं गूळ झालं ना, की त्याच्याने पण होतं. तर हे बघा इथं मस्तपैकी झालेलं आहे एकदम आपलं तयार असं पीठ आणि बघा वरून मी तुम्हाला दाखवते की किती पातळ पाहिजे, केवढं घट्ट पाहिजे वगैरे. तर असं आपलं झालेलं आहे पीठ एकदम तयार आणि आता आपण मालपुवे घालायला घेणार आहोत. तर असे हे पीठ बनतं. सो तुम्हीसुद्धा ट्राय नक्की करू शकता. तर अशा पद्धतीने आपलं जे पीठ आहे ते एकदम रेडी झालं आणि वास पण खूप छान येत होता, कारण की आतमध्ये काय होतं तर वेलची होती, त्याच्यामुळे वेलचीने एक वेगळा स्मेल आला त्याच्यामुळे. तर इथे मी छानपैकी ना हाताला वगैरे लागलं होतं ते सगळं असं काढून घेते आणि आता आपण करायला घेणार आहोत. तसं आपलं जे बॅटर आहे ते एकदम तयार झालेलं आहे. तर आता आपण करायला घेणार आहोत. तर इथे मी तवा वगैरे ठेवलेला आहे मस्तपैकी गॅसवरती. आता मेन म्हणजे आहे ना मालपुआना टाईम का लागतो? बॅटर बनवायला अजिबात टाईम लागत नाही. फक्त ते शेकायला थोडा टाईम जातो, कारण की गव्हाचं पीठ असतं त्याच्यामुळे ना शेकायला थोडा टाईम जातो आणि त्याच्यामुळे ना जाडसर नाही घालायचे. जर तुम्ही जाडसर घातलेत ना तर मग ते शेकायला टाईम जातो. त्याच्यामुळे पातळ घातले की ते पटकन हे पण पलटी पण होतात आणि प्लस छान शेकतात सुद्धा. तर इथे आपलं बॅटर बघा एकदम रेडी आहे. दिसतंय पण एकदम मस्तपैकी. तर अशा पद्धतीने आता तुम्ही काही वेळी बघितलं असाल ना, तर काही जणं हे बॅटर असतं ना, ते तेलामध्ये एकदम जसे आपण पुऱ्या वगैरे तळतो त्या पद्धतीने तळतात आणि नंतर मग पाकात वगैरे टाकतात. ही पण एक पद्धत आहे. पण हे एकदम आपल्याकडे एकदम साधी, सोपी, पटकन अशी होणारी ही पद्धत आहे. सो तुम्ही ही सुद्धा वापरू शकता. ते बघा मस्तपैकी आपलं छानपैकी बॅटर रेडी झालेलं आहे. एकदम पातळ असं झालेलं आहे. तर आता आपण करायला घेणार थोडं तापलं आपला तवा की करायला घेणार आहोत. थोडं आपण तेल टाकलेलं आहे आता. सो तेल तापलं की आपण टाकायला घेणार आहोत. तर इथे आपलं तेल आहे ते छानपैकी तापलेलं आहे आणि आता छानपैकी मी ओतलं आहे आणि आता थोडं पसरवते. आधीच आपलं बॅटर आहे ना ते पातळ आहे, त्याच्यामुळे थोडं मी अजून पसरवते जेणेकरून छान पातळ असे होतील. तर पहिलाच आहे, बघूया कसा होतो, काय होतो. तर असं कोणताही पदार्थ बनवायला ना म्हणजे मजा येते आणि गोड पदार्थ बनवायला तर अजून मजा येते. त्याच्यामुळे असं संध्याकाळचं ना काही ना काहीतरी खाऊसं वाटलं ना, की हे असं काही ना काहीतरी बनवत राहायचं. आणि मेन म्हणजे पावसाळा असला ना, की अजून आपल्याला जास्त क्रेव्हिंग होते वेगवेगळं काही ना काहीतरी खायची. तर इथे मी पहिला जो काही आपला मालपुआ आहे, तो मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर बघा कसे साईडने बघा कसे असे बुडबुडे आल्यासारखे दिसतात. तर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि एक 5-10 मिनिटं किंवा 1-2 मिनिटं आपण तसंच ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पलटी वगैरे आपण मारू. तर असं मी ह्याच्यावरती झाकण वगैरे ठेवलेलं आहे आणि बघा बाहेर पाऊस बघा किती पडतोय, खूप पाऊस पडतोय आणि असं सगळं लाईट पण मध्ये येते, जाते वगैरे असं पण चालू आहे. आमच्याकडे कसं माहिती आहे का, खूप पाऊस आला ना, की लगेच लाईट वगैरे जाते. तर इथे आपलं छानपैकी बघा मस्तपैकी 5 मिनिटं वगैरे झालेत. तर आता मी बघते येतंय की नाही. मला पहिलं वाटलं की चिकटेल की काय, कारण की ना हे थोडे चिकटतात. त्याच्यामुळे ना प्रॉपर खालून जोपर्यंत खरपूस भाजत नाही ना, तोपर्यंत ह्यांना पलटी नाही करायची. तुम्ही जर लगेच करायला गेलात ना, तर ते तसंच चिकटून राहणार. त्याच्यामुळे खालून छानपैकी खरपूस भाजलं ना, की त्यानंतर पलटी करायचं. हे बघा मी पलटी केलं थोडं खरपूस घातल्यानंतर, तरी पण ना मध्ये थोडं हे झालं. पहिलाच आहे आपला. आता ह्याच्यानंतरचे चांगले येतील आपले. जसं की घावण्यांचं असतं, आपल्याला पहिले घावणे ना असेच सगळे होतात. नंतर चांगले येतात घावणे. तर इथे मी तव्यावरती टाकलं होतं, त्याच्यामुळे छानपैकी बघा कलर पण आलेला आहे. तर ना थोडं करताना खरपूस भाजल्याशिवाय पलटी नाही करायची. त्याच्यामुळे खालचा बेस चांगला एकदम खरपूस भाजला की ते इझिली लगेच पलटी होतात. तर इथे मी थोडा पहिलाच आहे, त्याच्यामुळे तो थोडा ना मध्ये तुम्हाला असं बघायला मिळेल. पण ठीक आहे, पुढचे येतील आपले सगळे चांगले. तर इथे पहिला आपलं छानपैकी शेकून घेणार आहोत आपण. तर याला शेकायला थोडा वेळ जातो. तर बाकी काही नाही. तर असे हे मालपुवे बनवले जातात आणि मस्त लागतात खूप, म्हणजे खूप भारी लागतात ते. गार झाले ना तरी पण ह्याची टेस्ट आहे ना खूप मस्त लागते आणि गरम-गरम तर तुम्हाला माहिती आहे कोणताही पदार्थ असू दे, गरम-गरम असला ना खायला, तर खायला एक वेगळीच मजा येते त्याच्यामुळे. तर इथे पहिला आपला जो काही आहे
मालपुवा तो एकदम आता रेडी झालेला आहे. तर आपण थोड्या वेळाने काढणार आहोत. तर इथे बराच वेळ झालेला आहे. आता ह्याला मी काढायला घेते, कारण की बराच वेळ झाला शेकला पण आहे चांगला. ब्राऊन असा झालेला आहे बघा, तुम्हाला बघायला मिळेल. तर आता आपण काढून घेणार आहोत. तर हा पहिला आपला घावणा येतोय माझ्या तोंडामध्ये. तर हा पहिला आपला मालपुवा आहे, आपला एकदम रेडी झाला आहे. तर आता तवा ना थोडा खालून हे झालं चिकटलं ना, ते आपण काढून घेऊया. असं चिकटलं वगैरे असेल ना, तर काढून घ्यायचं, नाही तर मग परत त्याच्यावरती चिकटतं. तर इथे मी काढून घेतला. तर आपला दुसरा जो काही मालपुवा आहे ना, तो मी इथे टाकायला घेतलेला आहे. तर थोडं तेल टाकलं. तेलाचं प्रमाण ना थोडं कमी ठेवायचं, कारण की नंतर लागतं, कारण की चिकटतं वगैरे ना त्याच्यामुळे. तर इथे मी बघा, मी दुसरा जो काही आहे तो इथे घालायला घेतलेला आहे. छानपैकी तडतडते बघा. जर तुम्हाला आहे ना खूपच एकदम असं नरम नको हवं असेल, जर कडक हवं असेल ना, तर त्यासाठी ना झाकण वगैरे अजिबात ठेवायचं नाही. साईडने कडा वगैरे चांगला कडक होतील. म्हणजेच काय, जर तुम्हाला कडक वगैरे खायचं असेल ना, तर थोडे फ्लेम पण जास्ती करायची आणि ना असं अजिबात त्याच्यावरती झाकण नाही ठेवायचं. तर त्याच्याने छानपैकी कडक होऊन जातं. तिथं आपला दुसरा मालपुवा आहे, तो मी इथे टाकलेला आहे आणि मस्तपैकी आता त्याच्यावर झाकण ठेवते. तर हे बघा, आपला जो मालपुवा आहे दुसरा, तो एकदम तयार आहे बघा पलटी करण्यासाठी. हा बघा, एकदम मस्त असा हा झालेला आहे आपला दुसरा मालपुवा आणि कलर बघा किती मस्त आलेला आहे, एकदम ब्राऊन असा. तर आता छानपैकी आपण असे शेकवून घेणार आहोत आणि बाकीचे पण जे काही मालपुवे होतील ते पण मी आता करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा करू शकता. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने आपले 2 झालेले आहेत. ते बघा, दुसरा जो आहे ना, तो पण आपला मस्तपैकी इकडे शेकतोय. तर ह्यांना शेकायला फक्त थोडा टाईम जातो. जसं घावण्यांना बघा शेकायला जास्त टाईम नाही जात, पटकन होतात. पण ह्यांना थोडा टाईम जातो. खूपच असा टाईम काय जात नाही. तर आता जो शेवटचा आहे, तो मी इथे घालून घेते. तर असे आपले 4 ते 5 म्हणजे मालपुवे आपले झालेले आहेत. तर हा शेवटचा आहे, तो मी इथे टाकायला घेतलेला आहे बघा. शेवटचा आपला मालपुवा. तर असं तडतडलं ना, की मजा येते बघायला पण. तर अशा पद्धतीने आपले हे तर असं शेवटी आपले सगळे झालेले आहेत आणि असे एकदम ब्राऊन करायचे एकदम मस्तपैकी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने आपले हे जे काही मालपुवे आहेत ते असे बनवलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा ट्राय करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा. तर असं संध्याकाळचं काही ना काहीतरी असं करायचं, एकदम पौष्टिकही होतं आणि त्याच्यामध्ये खायलाही आपल्याला मजा येते. तर अशा पद्धतीने आपले मालपुवे रेडी आहेत. तर हे बघा, असे आपले मालपुवे दिसतायत बघा कसे. तर चला, बाय बाय.